किती पटके. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विश्वासार्ह संविधान लाईव्ह 24 न्यूज चॅनलवर. आज आपण भेटणार आहोत एका अशा तरुण कार्यकर्त्याला ज्यांनी शिक्षण घेत युवकांसाठी रोजगार, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय आणि महिलांसाठी स्वावलंबनाचा मार्ग उघडणारा हा तरुण शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला चेहरा आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. कासार शिरसी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवार म्हणून चर्चेत असलेले श्री उमेशराम उमापुरे. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा प्रवास, त्यांची भूमिका, त्यांचा विकासाचा दृष्टिकोन. उमेश उमापुरे साहेब, नमस्कार. सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना तुमचा थोडक्यात परिचय करून द्या. नमस्कार. मी उमाजी रामराव उमापुरे. माझं मुख्य नाव म्हणजे उमाजी रामराव उमापुरे आहे. माझं टोपण नाव उमेश आहे. सर्व मला लाडाने उमेश म्हणतात. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडनं कासारशी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभा आहे आणि माझ्यासोबत माझे 2 सहकारी कासार शिरसी पंचायत समिती गणामध्ये राचेया स्वामी म्हणून माझे सहकारी आहेत, उभे आहेत. आणि बडोर पंचायत समितीसाठी आपले सूर्यवंशीताई कोराळी पंचायत समितीसाठी आपल्या सूर्यवंशीताई म्हणून आहेत, त्या उभ्या आहेत. तरी सगळ्यांनी सहकार्य करावं. आपला शेतकरी कुटुंबात जन्म झाला, बरोबर आहे ना? बरोबर. शिक्षकाची मुले शिक्षक, शेतकऱ्याची मुले शेतकरी, डॉक्टरचे मुले डॉक्टर होतात. हे आपण सगळीकडे पाहतो. आपण सामाजिक कार्याकडे वळला, कारण काय सांगू शकाल? ह्या पाठीमागचं कारण म्हणजे माझं शिक्षण पुण्यामध्ये झालं. ॲक्च्युअलमध्ये मी गावाकडे आल्यानंतर गावाकडची माझ्या परिसराची, माझ्या भागाची जी परिस्थिती पाहिली ते खूप म्हणजे दयनीय अवस्था होती. या भागामध्ये खूप म्हणजे माझा समाज म्हणा किंवा माझ्या आजूबाजूचा समाज किंवा माझा परिसर, जो काही परिसर आहे ते खूप म्हणजे वेगळ्या अवस्थेमध्ये होता. कुठंतरी एक मनाला वेदना झाली किंवा आपण काहीतरी करावं, समाजाचं देणं लागतो. म्हणून मी एक विचार केला किंवा काहीतरी आपण केलं पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी 9 वर्ष झाले सामाजिक काम करतोय. सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतोय. कला क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो, रोजगार म्हणजे क्षेत्र असो, युवकांना रोजगार मिळवण्यासाठी असे भरपूर अनेक भजनिक मंडळ असो, गावचा विकास असो, असे भरपूर अनेक गावातील युवक, विद्यार्थी, महिलांच्या अडचणी जवळून पाहिल्या. स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्णय. ते स्वतःसाठी नाही, स्वतःसाठी काही करायचं असतं तर माझं घर अजूनही पत्र्याचं आहे. माझं घर, मी काय खूप मोठ्या घरातला नाही. हो, मी तेच म्हटलं, स्वतःसाठी नव्हे समाजासाठी करण्याचा निर्णय हो, आपण का घेतला? तेच हे समाजाची अवस्था पाहिली, कुठंतरी करावंसं वाटलं काहीतरी. म्हणून मी निर्णय घेतला की एक राजकारणात पाऊल टाकून बघूया आणि आपल्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून एक चालू केलं. तर त्यात मधला मला प्रतिसाद मिळाला. असं मी जशी सुरुवात केली, मला जसा प्रतिसाद हवा होता त्यापेक्षा मला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. लोकांचा, युवकांचा, महिला, माझ्या माता भगिनी, सगळ्यांचं मला खूप असं योगदान मिळालं, प्रतिसाद मिळाला. माझी वरचीवर माझी जे एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी, ते वाढत गेली. त्यामुळं मी चालू आहे. सामाजिक कार्याची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली? सामाजिक कार्याची सुरुवात 8 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस गावाकडे आलो, असंच सहज कट्ट्यावरती गप्पा मारत बसलो होतो. बसल्यानंतर माझे युवक सहकारी, माझे जे मित्र आहेत, ते बसल्या बसल्या ठिकाणी म्हणे की आपण एक टुर्नामेंट ठेवूया, क्रिकेटचं टुर्नामेंट ठेवूया. एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे साधारणतः. त्यावेळेस मी 1,11,111 रुपयाचं एक फर्स्ट प्राईजवालं टुर्नामेंट ठेवलं. ते या भागात, दुर्गम भागामध्ये एवढा मोठा असं टुर्नामेंट कधी झालं नव्हतं, मॅचेस कधी झाल्या नव्हत्या. ते आपण ठेवलं आणि ते खूप म्हणजे लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. बाहेरगावच्या टीम्स आल्या. छान सुंदर एकदम नियोजन झालं. मग मी यात आलो. मग तिथनं पुढं चालू झालं ते सगळे माझे सहकारी मला
पुढे घेऊन जात गेले. मी पुढे जात आलो, इथपर्यंत आलो. आज अनेक नेते आश्वासनं देतात, पण तुम्ही प्रत्यक्ष काम केल्याचं दिसतं. हो. हे कसं शक्य झालं? असंच तुमच्यासारखा मित्रपरिवार माझा, बाहेरचे खूप माझे मित्रपरिवार आहे. बाहेर खूप माझं म्हणजे माणसाच्या म्हणजे तोंडामध्ये गोडवा असला की जगही जिंकता येतं. तसं माझा खूप मित्रपरिवार आहे बाहेर. मला काही जरी अडी-अडचण आहे, सगळे माझे सहकारी मला पुढे घेऊन जात गेले. मी पुढे जात आलो, इथपर्यंत आलो. आज अनेक नेते असल्या तर माझा मित्रपरिवार मला खूप सहकार्य करतात. काही कुठल्या विकास कामासाठी मी कोणाजवळ आवाज हाक दिली, तर माझ्या हाकेला धावून येणारे म्हणजे खूप असंख्य असा मित्रपरिवार आहे. त्यातून ह्या सगळ्या आपण गोष्टी करतोय. युवकांसाठी रोजगार हा मोठा प्रश्न आहे. हो. या दिशेने तुम्ही नेमकं काय केलं आणि यापुढे तुम्ही काय करणार? मी युवकांसाठी माझी अशी इच्छा आहे, की बाबा माझे जे बेरोजगार तरुण आहेत, तर माझ्या बेरोजगार तरुणांना माझे सगळे तरुण बांधव गाव सोडून, स्वतःचं कुटुंब सोडून बाहेरगावी जसं की पुणे म्हणा, मुंबई म्हणा, हैदराबाद म्हणा, बेंगलोर म्हणा, या ठिकाणी ते जातात कामाला. तर मला ते तिकडं न जाता इथं स्थानिक लेवलवरती त्यांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, यासाठी मी खूप सगळे प्रयत्न करतोय. त्यामध्ये मी आत्तापर्यंत 32 मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ते विविध क्षेत्रामध्ये, विविध ठिकाणी आणि परमनंट जॉब मिळेल ह्या हेतूनं. आता उदाहरणार्थ जसं सांगायचं, की आपला जो पवनचक्कीचा प्लांट आला इथं. हो. या ठिकाणी सुरुवातीला परराज्यातील युवकांना इथं आणून त्यांना रोजगार दिला होता. आमचे स्थानिकचे लोक जे आहेत त्यांना रोजगार नव्हता. मग आम्ही एका दिवशी जाऊन एकदम कायद्याच्या चौकटीत राहून ग्रामपंचायतचे सदस्य, कासार शिरशी गावचे ग्रामपंचायतचे संपूर्ण सदस्य, रामलिंग गावचे संपूर्ण सदस्य, पत्रकार, परत मित्रपरिवार, आम्ही सगळे जाऊन तिथं एक थोडं धरणे आंदोलन देऊन ते आपण काही काळासाठी ते काम बंद केलं. कायद्याच्या चौकटीत राहून किंवा त्यांना आपण सांगितलं, त्यांच्याशी चर्चा केली की बाबा स्थानिकांना रोजगार न देता तुम्ही इतर राज्यातील मुलांना, आम्हाला त्याबद्दल त्या युवकांबद्दल आम्हाला विरोध नाहीये. त्या युवकांना दुसरीकडे कुठेतरी संधी द्या. आमच्या युवकांना इथं रोजगार उपलब्ध करून द्या. असं म्हणून त्यांच्याशी आपण विनंती केली. त्यांचा पाठपुरावा घेतला. वारंवार त्यांच्याशी भेटलो. भेटल्यानंतर त्यांनी आपल्याला खूप छान प्रमाणे प्रतिसाद दिला. त्या ठिकाणी आपण त्या युवकांना, काही युवकांना तिथं रोजगार माझ्यामार्फत मी उपलब्ध करून दिला आणि दुसऱ्या इतर ठिकाणी पण भरपूर ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि माझी अशी अपेक्षा आहे, आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये पण मी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझ्या भागातील युवकांचा कटिबद्ध असेल. ग्रामीण आणि दुर्गम भागातील आपले एक गाव आहे. या भागातील विद्यार्थ्यांसाठी आपण सायकल वाटपाचा कार्यक्रम राबवला. याचा काय परिणाम झाला? परिणाम म्हणता म्हणजे असं, मी सहज घराकडून शिर्शीला येत असताना माझे काही युवक लहान बांधव जे आहेत, माझे लहान भाऊ बहीण, हेच पायी गावातनं कोराडीला असंच वाडीतनं शिर्शीला असं पायी चालत येत असताना पाहिल्यानंतर मनाला खूप अत्यंत वेदना झाल्यानंतर मग ठरवलं की मग यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग माझ्या बाहेरचे जे काही मित्रपरिवार आहेत, माझ्या इथले स्थानिकचे जे काही मित्रपरिवार आहेत किंवा माझा म्हणा, मी माझ्या मित्रांशी सगळ्यांशी संपर्क साधला. सगळ्यांनी मला थोडं सगळ्यांनी मला थोडी मदत केली. मदत केल्यानंतर आता हे करण्यासाठी काहीतरी कारण लागतं. मग मी दरवर्षी खूप काही कार्यक्रम घेत असतो. जसं की कुस्ती असो, जसं की क्रिकेटच्या मॅचेस असो, जसं की जयंतीचा कार्यक्रम असो. मग त्या रिसेंटमध्ये जयंतीचा कार्यक्रम होता. आपले आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती असं नुकतीच आली होती. म्हणलं या कारणानिमित्त आपण त्यांना सायकली देऊन त्या युवकांचा कुठंतरी एक त्यांच्या चेहऱ्यावरती हसू, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद, हे त्यांचा एक तो आनंद पाहिल्यानंतर आपल्या मनाला जो आनंद होणार आहे, ते त्यांचं जे माझ्या मनाला जे आनंद होणार ते मला घ्यायचं होता. त्यासाठी मी प्रयत्न करून ते सायकली वगैरे दिल्या. महिलांसाठी मशीन वाटपाचा जो उपक्रम खूप चर्चेत राहिला, यामागचा उद्देश काय होता? त्यामागचा उद्देश असा की माझं स्वतःचं ऑफिस आहे कासार शिर्शी येथे. गेली 4 वर्ष झालं मी माझं ऑफिस 24/7 हे माझ्या गोरगरीब, माझ्या सहकाऱ्यांसाठी, माझ्या मित्रपरिवारासाठी, माझ्या समाज बांधवांसाठी हे उघडं आहे. त्यांचे कोणतेही प्रश्न असो, ते दवाखान्याचा प्रश्न असो किंवा
कार्यालयीन प्रश्न असो किंवा इतर अजून कुठले त्यांचे वैयक्तिक वाद असो किंवा अजून कुठले वैयक्तिक प्रश्न आहेत असं मी सोडवत असतो. मग माझ्या एक विधवा माता भगिनी माझी वाडी कासारची म्हणून गाव आहे माझ्या इथं शेजारचं. ते माझी एक माझी बहीण आली. नुकतंच त्यांच्या पतीचं निधन झालं होतं. मग त्यांना ते पाहून मला म्हणजे वेगळा विचार मला मला एक सवय आहे. कुठेतरी बसलो की बाबा विचार आला की आपल्याला हे करायचंय, तर जोपर्यंत तो माझा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत मी तो विषय सोडत नाही. माझ्या मनाला जोपर्यंत शांती भेटत नाही, एक आनंद भेटत नाही, तोपर्यंत मी तो विषय सोडत नाही. ते विचार केला की बाबा यांना काहीतरी आता यांचे घरचे तरी गेलेत, यांना काहीतरी रोजगार किंवा त्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी त्यांना काहीतरी आपला हातभार लागला पाहिजे. ह्या हेतूने मग विचार आला की बा त्यांना शिलाई मशीन वगैरे आपण देऊ, थोडाच खारीचा वाटा आपण त्यांच्या संसारामध्ये आपण लावूया. मग त्या अनुषंगाने तो काम केलं. बरं, सामाजिक कार्यातून थेट राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला? लोकांचा वाढता प्रतिसाद, लोकांचं वाढतं प्रेम, युवकांची साथ, आणि वाटलं की बा आपणही कधीतरी करून पाहावं. केलं ना, इतके वर्ष भरपूर काही लोकांनी केलं. त्यांनी काही केलं नाही म्हणून आपण तरी करून पाहावं. एवढा लोकांचा प्रतिसाद मिळतोय, युवकांचा प्रतिसाद मिळतोय, किंवा यातनं आपण काहीतरी, आपण कुठल्या पदावर नसताना आपण एवढं करतोय, पदावर नसताना एवढं आपल्याला सहकार्य मिळणार नाही. समजा एखादी कुठल्या तरी पदावरती राहिलो किंवा त्या अनुषंगाने त्या बेसवरती यावरती मला पुढं काम करण्यासाठी मला एक प्लॅटफॉर्म मिळेल, एक सोपा मार्ग मिळेल. म्हणून एक ठरवलं की बाबा राजकारणाकडे आपण वळूया म्हणून. बरं, आपण पूर्वी भाजप कार्यकर्ते म्हणून आपलं नाव परिचित होतं, बरोबर. आपलं कार्य परिचित होतं. बरोबर. आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट सोबत जाण्याचा निर्णय का घेतला? निर्णय घेण्यामागचा असा म्हणजे मुख्य कारण की मी तिकीट मागून पाहिलं, थोडं काही जणांशी चर्चा केलं, तर ते माझ्यासारख्या गरीब सामान्य कुटुंबातल्या युवकांना त्यांची कदाचित त्यांची इच्छा नसेल, म्हणजे तुमच्यावर अन्याय झाला म्हणायला काही हरकत नाही. कदाचित इच्छा भाजपने नसेल, अन्याय केला. आणि थोडंसं काही वैयक्तिक विषय असल्यामुळं आणि मी पक्षापासून पण थोडं दूर होतो. काही वर्ष झालं, एखादी वर्ष झालं, किंवा मी फक्त समाजकार्यामध्येच वाहत गेलो. थोडंसं पक्षापासून थोडंसं दूर गेल्यामुळे माझ्या पक्षाने थोडा माझा विचार केला नसेल. मला असंच सहज बसल्या ठिकाणी माझ्या मित्रपरिवारांकडनं असं कळलं, माझे सहकारी मित्र आहेत फिरोजी जहागीरदार साहेब म्हणून. ते माझे खूप म्हणजे जुने, म्हणजे मला राजकारणातच त्यांनी आणलंय. माझ्या बोटाला, त्यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो. त्यांनी मला बसल्या ठिकाणी म्हणले की चला म्हणे. ते मला कधी राजा म्हणतात, कधी भाई म्हणतात, कधी दादा म्हणतात, कधी भाऊ म्हणतात, कधी उमेश म्हणतात. ते माझे खूप म्हणजे सिनियर आहेत. त्यांनी मला सल्ला दिला की चला आपण बघू, प्रयत्न करू. बरं, आता आपण सध्या कासार शिरसी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहात. कासार शिरसी जिल्हा परिषद गटातील मुख्य समस्या कोणत्या वाटतात आपणास? मुख्य समस्या काय, नागरिकांना काय हवंय? रस्ता, पाणी, वीज आणि काय मूलभूत सुविधा. मी म्हणण्यापेक्षा तुम्ही पत्रकार आहात, माझ्यापेक्षा भरपूर तुम्हाला ज्ञान आहे, भरपूर काही अनुभव आहे. माझ्या तोंडून वधवून घेण्यापेक्षा तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही एखादी शिरशीमध्ये किंवा आजूबाजूच्या खेड्यांपाड्यांमध्ये थोडं फिरून या, तुम्हाला लक्षात येईल रस्त्याची काय अवस्था आहे. एवढं मोठं येणाऱ्या काळामध्ये कासार शिरसी तालुका होईल असं आश्वासनं देत आहात, पण साधा विचार जरी केला, एवढ्या मोठ्या गावामध्ये जे पथदिवे आहेत ते साधे पथदिवे चालू नाहीत. बाकीचं तर सोडा, बाकीचा विकास सोडा, साधे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरती पथदिवे नाहीत. कासार शिरसी अंधारामध्ये आहे. प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार, रस्ता नाहीये, पाणी नाहीये, काहीच नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणतात की मी खूप मोठा विकास केला आहे, तो आणि विकास तुम्ही म्हणता की साधे पथदिवे नाहीत. कुठं आहे? विकास हरवला आहे. नाही, ते सांगतात. कुठे आम्ही आहे? नाही म्हणत. कुठे आहे विकास? आता मला ते तुम्ही दाखवा. सांगायचं कुठे? दाखवा ना मला. बसस्थानक जर सोडला, ठीक आहे, हा. बसस्थानक पण तुम्ही आजही आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार अभिमन्यू पवार साहेबांशी कधीही तुम्ही चर्चा करा, कधीही 1 to 1 तुम्ही मला त्यांच्या समोर बोलवा. बसस्टँडची जी मागणी होती तिचा पाठपुरावा आमदार साहेबांना, 100% आमदार साहेबांनी ते मंजूर करून आणले का? 100% आणले. आमदार साहेबांचा 100% त्यांचं श्रेय. पण सुरुवातीला बसस्टँडचा जो विषय आहे तो विषय मी काढलाय. आपले भारतीय जनता पार्टीचे खूप ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत मधुकर किवडे म्हणून. जेव्हा आमदार साहेब मुख्यमंत्री महोदयांचे, आपल्या देवाभाऊंचे
जे पीए होते त्यावेळेस आमदार साहेबांना या भागामध्ये आणणारा सगळ्यात पहिला कार्यकर्ता मी आहे. मग सहज आमदार साहेब आपल्या मधुकर किवडे साहेबांच्या घरामध्ये काहीतरी एखादी घटना घडली होती हॉस्पिटलची. मग मी त्यांना भेट साठी घेऊन गेलो होतो. घेऊन गेल्यानंतर साहेबांशी चर्चा केलो की साहेब असं असं बस स्टँडची खूप दयनीय अवस्था आहे, थोडंसं चला बघा काहीतरी होतंय का. म्हणून मी साहेबांना मागं लागून मी बस स्टँडला घेऊन होतो. आजही माझ्या फेसबुकला, माझ्या इंस्टाग्रामला, माझ्या सोशल मीडियावरती त्याच्या फोटोज आहेत. मी मागं लागून तो पाठपुरावा करून घेतला. माझ्या काही वैयक्तिक कारणास्तव माझ्या सोबतच्या सहकाऱ्यांनी कमी वयामध्ये हा खूप काहीतरी करू पाहतोय, त्यासाठी त्यांनी मला त्यांच्यापासून थोडंसं दूर केलं. आमदार साहेबांचं त्यावेळेस माझ्यावरती खूप प्रेम होतं, आजही आहे, माझंही त्यांच्यावर आहे. असं तो एक विकास. आणि थोडा रस्ता हे कासारशीची कोराळीचा जो रस्ता झालाय. माझी मुख्य पहिली भेटच या मुद्द्यावरती झालेली आमदार साहेबांसोबत की कासार शीर्षी आणि कोराळी रस्ता जर तुम्ही आम्हाला करून देत असाल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत साहेब. म्हणून तिथून मी हे करून हे केलं. माझ्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याचं श्रेय घेण्याचं हे केलं. आता परमेश्वराला माहिती, आमदार साहेबांना माहिती की बाबा त्याचा मुख्य पाठपुरावा कोणी केला. मी आमदार साहेबांसोबत असताना कासारशी जिल्हा परिषद सर्कलसाठी 1,40,00,000 रुपयाचा निधी मी साहेबांच्या पाठीमागे लागून पाठपुरावा करून साहेबांकडून मंजूर करून घेतला. साहेब आपल्या मुख्यमंत्री साहेबांचे त्यावेळेस VS सहाय्यक होते. असे भरपूर कामं केले. त्यानंतर त्यांच्या एकाही कार्यकर्त्यांनी असं एखादीही जर पाठपुरावा केला असेल, एखादंही जर काम केलं असेल तर ते मला दाखवा. बरं साहेब, निवडून आल्यास पहिलं प्राधान्य काय असेल? निवडून आल्यानंतर मला कुठल्या जातीचं, कुठल्या धर्माचं, मला ह्याचं राजकारण करायचं नाहीये. मला फक्त आणि फक्त विकासाचं राजकारण करायचंय. माझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त विकास आहे. मी काहीतरी विजन घेऊन आलोय. मला लोकांसमोर जात असताना मी कुठल्या जातीमध्ये आहे, तुम्ही कोणत्या जातीचे, तुम्ही कुठल्या धर्माचे आहेत, मी कुठल्या धर्माचे आहे, मला ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मला फक्त लोकांची कामं करायची आहेत. जसं की रस्त्याचा प्रश्न असो, लाईटचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, अजून काही अडचणी असतील त्या सर्व अडचणी मी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहून प्रयत्न करा. ह्यासाठी विरोधकांपेक्षा तुम्ही कसे वेगळे आहात? तुम्ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती घ्या. मी माझ्यापेक्षा पण लहान मुलाला अहो जाओ म्हणूनच बोलतो. मी कधी आरेरावीची कधी भाषा कोणाला केली नाही, कुणाला दमदाटी केली नाही, कुणाला कधी लुबाडलं नाही, कुणाला कधी काही नुकसान पोचवलं नाही. आणि माझं आणि माझ्या सोबतचे जे उमेदवार आहेत, विरोधी उमेदवार, तुम्ही त्यांचं आणि माझं जातीच्या पलीकडे जाऊन एक मूल्यांकन करा की बाबा हा व्यसनाधीश आहे का, याला कुठला तरी डाग आहे का, हा दमदाटी करतो का, हा असुशिक्षित आहे का, याचं विजन आहे का, ह्यांनी ह्याच्या अगोदर काही कामं केलेत का, ह्याच्यानंतर ह्याचा काही करायचा हेतू आहे का, असं वाटतं. ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्या नागरिकांनी, सगळ्या माझ्या मायबाप जनतेने विचार करावा. शांत डोक्याने, परमेश्वराच्या साक्षीने, अंतकरणातून विचार करावा. जातीच्या पलीकडे जाऊन की बाबा हा खरंच हा उमेश कसा आहे, हा उमेदवार कसा आहे, काँग्रेसचा कसा आहे, BJPचा कसा आहे, आमच्या तिघांचं त्यांनी स्वतःहून मूल्यमापन करावं. आणि मूल्यमापन करून जनतेने ठरवावं की बाबा कुणाच्या पाठीमागे राहायचं, कुणासोबत जायचंय. आणि मी उठणार नाही, मातणार नाही ह्या हेतूने आणि एक विजन घेऊन, विकासाचं विजन घेऊन पुढे जातोय. असं कासारशिर्शी गटातील जनतेला आणि पक्ष नेतृत्वाला तुम्ही काय संदेश द्याल? संदेश म्हणजे फक्त एकच आहे, माझ्याकडे फक्त विकासाचा आहे. लोक पुढून खूप सारे काही पोकळ आश्वासने, खूप काही पैसा, खूप काही ताकद घेऊन येणार आहेत. माझ्याकडे पैसेही नाहीत, माझ्याकडे कुठली ताकद नाहीये. माझ्याकडे फक्त हात जोडणे, पाया पडणे, लोकांना विश्वासाने पुढे जाणे, याच्याने पुढे जाणार. उमेशजी उमवकरी साहेब, तुमचा प्रवास आणि कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. आमच्या YouTube चॅनलच्या वतीने तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.